एक व्यक्ती रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेलाच एक महिलेचा मृतदेह पडलेला एका पुरुषाला दिसतो। तो पुरुष जवळ जाऊन पाहतो तर असते एक सुंदर महिला। आता महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याला वाटतो की या ठिकाणी नक्कीच ॲक्सिडेंट झाला, काहीतरी अपघात झाला। या संपूर्ण घटनेची माहिती तो लगेचच पोलिसांना देतो आणि पोलीस घटनास्थळी येतात। प्रत्यक्षदर्शी त्यांना वाटतं की हा संपूर्ण ॲक्सिडेंटच आहे, या महिलेला कोणीतरी गाडीनं उडवलं। पोलीस पंचनामा करतात, त्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर होतो एक धक्कादायक खुलासा। नेमकं ती महिला कोण असते आणि तिच्यासोबत काय झालं होतं हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीची। आपल्या देशाची राजधानी आहे त्या दिल्लीची। दिल्लीमधीलच जो छावनी मेट्रो परिसर आहे त्या परिसरामध्ये सकाळी एक व्यक्ती त्या रोडवरून जात असताना रोडच्या कडेला त्याला एका सुंदर महिलेचा मृतदेह आढळला। त्याला वाटलं या ठिकाणी काहीतरी अपघात झाला आहे, कारण की त्या तरुणीच्या त्या महिलेच्या अंगावरून गाडी गेल्याचे निशाण सुद्धा उमटलेले होते। आता त्यांना ही घटना पाहिली आणि तात्काळ पोलिसांना फोन केला। पोलीस घटनास्थळी आले, संपूर्ण पंचनामा केला। जी महिला आहे त्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवला। आजूबाजूचे सगळे काही CCTV कॅमेरे हे तपासून पाहिले, मात्र पोलिसांना तिथून काही क्ल्यू मिळाला नाही। पण नेमकी ही महिला कोण होती, काय होती हे सुद्धा पोलीस तपास करू लागले होते, मात्र त्या महिलेची ओळखसुद्धा पटत नव्हती। पण जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा पोस्टमॉर्टममध्ये सिद्ध झालं की ही जी महिला आहे त्या महिलेचा अपघात झालेला नाही, तर त्या महिलेसोबत घातपात झाला। त्या महिलेचा खून केला आहे आणि मग तिच्या अंगावरून गाडी घातली आहे असं पोस्टमॉर्टममधून समजलं। मग एका मोठ्या शहरामध्ये, तेही छावणी परिसरामध्ये, हा गुन्हा कोणी केला असेल याचाच शोध पोलीस घेत होते। मग पोलिसांनी जेव्हा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधल्या तक्रारी पाहिल्या, कोणी बेपत्ता झालंय का, कोणी काही झालंय का, तेव्हा पोलिसांना माहिती मिळते नारायणा पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्तीनं तक्रार दाखल केली होती की त्याची बायको बेपत्ता आहे। त्याचं नाव आहे अमित त्रिवेदी। अमित त्रिवेदी हे एक आर्मी ऑफिसर आहेत आणि त्यांनी त्यांची बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा बायकोचा मृतदेह पोलिसांना सापडला होता। पोलिसांनी जेव्हा या त्रिवेदी यांची चौकशी केली तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला कोणावर काही संशय आहे का, कोणावर काही डाऊट आहे का, तुमची कोणासोबत दुश्मनी आहे का। तेव्हा अमित त्रिवेदी यांनी सांगितलं की हो, आम्हाला एका व्यक्तीवर डाऊट आहे, एका व्यक्तीवर शंका आहे आणि त्यांनी नाव सांगितलं निखिल राय हांडा यांचं। निखिल राय हांडा हे सुद्धा एक आर्मी ऑफिसर होते आणि त्याच छावणी परिसरामध्ये राहत होते। जेव्हा पोलिसांनी त्या निखिल राय हांडा यांची चौकशी चालू केली, त्यांचा शोध चालू केला, तेव्हा ते पसार झालेले होते, ते आजूबाजूला कुठेही सापडले नाही, त्या परिसरामध्ये सुद्धा ते नव्हते आणि त्यांचे जे नंबर होते मोबाईलचे ते सुद्धा बंद होते, ते मोबाईलसुद्धा लागत नव्हते। पण त्यांचा जो एक प्रायव्हेट नंबर आहे तो नंबर लखनौमध्ये असल्याचं पोलिसांना समजतं आणि तो फक्त काही वेळासाठीच ॲक्टिव्ह झाला आहे। लगेचच पोलिसांनी लखनौच्या पोलिसांना कळवलं, त्या परिसरामध्ये पाठवलं आणि मग लखनौच्या पोलिसांनी तो जो आर्मी ऑफिसर होता निखिल राय हांडा याला लखनौमध्ये ताब्यात घेतलं आणि दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं। जेव्हा दिल्ली पोलिसांनी निखिल राय हांडा याची कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं की त्यानं ती जी महिला होती त्या महिलेला नेमकं का मारलं होतं। निखिल राय हांडा हे एक आर्मी ऑफिसर होते। ती जी मेलेली महिला होती तिचं नाव होतं शैलेजा त्रिवेदी। शैलेजा त्रिवेदी ही अमित त्रिवेदी यांची पत्नी होती आणि अमित त्रिवेदी हे सुद्धा एक आर्मी ऑफिसर होते आणि दिल्लीचा जो छावणी परिसर आहे त्याच परिसरामध्ये हे राहायचे। पण यांची जी नियुक्ती आहे ती दुसऱ्या राज्यामध्ये झाली होती अमित त्रिवेदी यांची। मग दुसऱ्या राज्यामध्ये झालेली असताना
त्यांची जी बायको आहे शैलेजा त्रिवेदी ही घरी बसल्या बसल्या फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह राहायची, सोशल मीडियाचा वापर करायची। मग हे सगळं करत असतानाच तिची ओळख ही निखिल राय हांडा यांच्यासोबत होते आणि ओळख झाल्यानंतर हे एकमेकांना मॅसेज पाठवू लागतात, बोलू लागतात। तेव्हा मात्र ते जे निखिल राय हांडा आहेत त्यांनी शैलेजाला सांगितलं नव्हतं की मी एक आर्मी ऑफिसर आहे। त्यांनी फेसबुकवर तसं लिहिलं होतं की मी एक बिझनेसमॅन आहे। तर इकडं ती जी शैलेजा आहे तिनंसुद्धा तिच्या प्रोफाईलवर लिहिलेलं होतं की मी एक ॲक्टर आहे, मी एक मॉडेल आहे। तिनंसुद्धा सांगितलं नव्हतं की मी एका आर्मी ऑफिसरची बायको आहे म्हणून। म्हणजे दोघांनीही एकमेकांना खोटं सांगितलेलं होतं आणि अशीच त्यांची सोशल मीडियावर मैत्री झालेली होती। मग मैत्री झाल्यानंतर यांची चॅटिंग वाढली, यांचं बोलणं वाढलं आणि मग हा शैलेजाचा नवरा हा तर दुसऱ्या राज्यामध्ये ड्युटीसाठी गेलेला होता। मग हिच्या घरी तो निखिल राय हांडा हा यायचा, तिच्या घरी यायचा, तिच्यासोबत कॉलवर बोलायचा आणि मग नको ते कृत्यसुद्धा करायचा। बघता बघता काही दिवस अशाच पद्धतीनं निघून गेले। पण जेव्हा अमित त्रिवेदी यांची पुन्हा दिल्लीमध्ये त्यांची बदली झाली, ते पुन्हा दिल्लीच्या छावणीमध्ये राहायला आले, त्यानंतर मात्र निखिल हांडाची दुसऱ्या राज्यामध्ये बदली झाली। आता दुसऱ्या राज्यामध्ये बदली झाल्यानंतर ही जी शैलेजा आहे ती आणि ते निखिल राय हांडा व्हिडिओ कॉलवर बोलायचे आणि मग हे सगळं करत असतानाच अमित त्रिवेदी यानं त्याच्या बायकोला एक दिवस व्हिडिओ कॉलवर बोलताना बघितलं आणि मग त्यानं त्याच्या बायकोला चांगलंच छापलं, तिला चांगलाच तो भांडला आणि तिला समजूनसुद्धा सांगितलं की अशा प्रकारचं काही कृत्य करू नको, त्या व्यक्तीच्या संपर्कात राहू नको, असं तसं समजून सांगितलं। मग कुठं शैलेजाला सुद्धा ही गोष्ट पटली आणि तिनं तो निखिल राय हांडा आहे त्याच्यासोबत संबंध सोडण्याचं ठरवलं। मग ती त्याचे फोनही उचलत नव्हती, त्याला बोलतसुद्धा नव्हती आणि काहीच नव्हती। ही हिच्याच कामामध्ये व्यस्त असायची आणि तिचा नवरा हा सुद्धा तिच्या जवळच दिल्लीच्या छावणीमध्ये राहायचा। मग तिकडं जो तो निखिल राय हांडा आहे त्याला मात्र शैलेजाची आवड निर्माण झाली होती, तिच्याशिवाय याला करमतसुद्धा नव्हतं। या निखिल राय हांडाचं सुद्धा लग्न झालेलं होतं, त्यालासुद्धा 2 मुलं होते, पण तरीसुद्धा तो शैलेजा त्रिवेदीच्या प्रेमामध्ये पडला होता आणि आता त्याला तिच्याच सोबत राहायचं होतं। मात्र त्याची दुसऱ्या राज्यामध्ये जॉईनिंग झाल्यामुळं त्याला पुन्हा एकदा दिल्लीमध्येच यायचं होतं। मग ज्या दिवशी शैलेजा असंच एक दिवस अचानक बिमार पडली आणि छावणीमधल्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झाली। मग छावणीच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्याची माहिती निखिल राय हांडा याला मिळाली आणि मग यानंसुद्धा प्रकृतीचं कारण देत त्याच्या ड्युटीवरून काही दिवसाची सुट्टी मिळवली आणि त्याच छावणीच्या दवाखान्यामध्ये हा सुद्धा ॲडमिट झाला। कारण की शैलेजा त्याचा फोनही उचलत नव्हती, त्याला बोलतही नव्हती आणि काहीच नव्हती। पण यानं मात्र आता तिला थेट बोलण्यासाठी त्याच दवाखान्यामध्ये तो ॲडमिट झाला होता। त्याच दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर यानं अनेक वेळा तिला बोलण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती। तिनं सांगितलं की मला आता तुझ्यासोबत संबंध ठेवायचे नाही, मला तुझ्यासोबत बोलायचं सुद्धा नाही। पण इकडं त्या निखिल रायला काहीही सुधरत नव्हतं, तिला तीच हवी होती। मग यानं सांगितलं की एक काम कर, जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडेल, पण तुला माझं काही म्हणणं तर ऐकून घ्यावं लागेल आणि तू माझं म्हणणं ऐकून घेतलं तर मग तुला काय निर्णय घ्यायचा आहे तर तू घे, असं ते तिला सांगतो। मग तिला वाटतं ठीक आहे, एकदाची याची कटकट मिटून टाकू आणि याचं काय ते एकदा म्हणणं ऐकूनच घेऊ। बघता बघता बरेच दिवस निघून जातात। ती जी महिला आहे ती सुद्धा नीट होते शैलेजा आणि याला तर काही झालेलंच नसतं, यानं फक्त प्रकृतीचं कारण देत त्या ठिकाणी ॲडमिट झालेला असतो। मग हा त्याची स्वतःची गाडी घेऊन त्या शैलेजाला त्याच्या गाडीमध्ये बसवतो आणि तिकडं छावणी परिसरामध्ये जे मेट्रो स्टेशन आहे त्या परिसरामध्ये नेतो। गाडीमध्ये बसतानाच तिला सगळं काही सांगू लागतो की मला तुझ्यासोबतच राहायचं आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, मी माझ्या बायकोला घटस्फोट द्यायला तयार आहे, मला तिच्यापासून वेगळं व्हायचं आहे, मला तुझ्यासोबत दुसरं लग्न करायचं आहे, तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे, आपण दोघं इथून पुढचं आयुष्य सोबत राहू। पण शैलेजाने मात्र त्याला विरोध केला, म्हणे हे काही जमणार नाही आणि इथून पुढं असं मला बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको आणि काहीच नको।
आता मात्र निखिल राय हांडाला त्या शैलजाचा खूप राग आला होता आणि तो म्हणला की तू जर माझी नाही तर मग कोणाचीच नाही, आणि त्याचमुळं त्यानं तिचा गाळा आवळून जागीच तिला ठार केलं आणि ठार करून रोडवर फेकलं आणि तिच्या अंगावरून 1-2 वेळा गाडीसुद्धा घातली, जेणेकरून लोकाला वाटावं की हा एक अपघात आहे आणि याच्यामधून काहीही उघड होणार नाही. पण गुन्हेगार कितीही चालाक असला, किती शातीर असला आणि किती जरी हुशार असला तरीसुद्धा तो पोलिसांच्या तावडीतून, कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीनं त्यानं वाचण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी काही दिवसातच त्यांना त्याचा गुन्हा उघड केला आणि त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला अटकसुद्धा केली आणि तो आता जेलमध्ये आहे. त्यानं केलेल्या कृत्याची सजा तो भोगत आहे. जेव्हा पोलिसांनी अजून तपास केला तेव्हा पोलिसांना अजूनही माहिती मिळाली की हा फक्त शैलजेच्याच संपर्कात नव्हता, तर अजूनही काही आर्मी ऑफिसर आहेत किंवा सोशल मीडियावरच्या काही महिला आहेत त्यांच्यासुद्धा संपर्कात होता आणि सोशल मीडियावर तो एक बिझनेसमन असल्याचं सांगायचा, तरुणींना फसवायचा आणि त्यांच्यासोबत अशाच प्रकारचे संबंध ठेवायचा, असं सुद्धा पोलीस तपासातून उघड झालेलं आहे. आता मात्र तो जेलची शिक्षा भोगत आहे, जेलमध्येच आहे. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत. एका मोठ्या लेवलचा अधिकारी आहे, बायको आहे, लेकरं आहे, सगळं काही असतानासुद्धा एका विवाहित महिलेच्या मागं विनाकारण लागणं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि स्वतःचंही आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं, यालाच प्रेम म्हणतात का, असा सुद्धा प्रश्न आपल्यासारख्यांना पडू लागतो. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.